पुढील 48 तासांसाठी मुंबई आणि परिसराला रेड अलर्ट जारी। तर मुंबई आणि परिसरात अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज। राज्यातील 5 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट। पुणे, रायगड, सातारा, सांगली यासह रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट। पालघर, ठाणे, जालना, बीड आणि अमरावतीसह गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी। तर सर्व जिल्ह्यांना इतर येलो अलर्ट। मुख्यमंत्री राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून जिल्ह्यातील आणि विविध जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत मुख्यमंत्र्यांकडून पावसाच्या स्थितीचा आढावा घेणं सुरू। आशिष शेलार यांच्याकडून मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये पावसाच्या पाण्याचा आढावा। दरम्यान पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात आयुक्त भूषण गगराणी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली। राज्यामध्ये पावसानं नुकसान झालेल्या पिकांचे 15 दिवसात पंचनामे करणार। तर लवकरात लवकर मदत देण्याचं कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं आश्वासन। दादरचा हिंदमाता परिसर जलमय। दादर ते परळ जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद। पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी हिंदमाता परिसरात तैनात। चेंबूर मार्केट आणि कलेक्टर कॉलनीमध्ये साचलं गुडघाभर पाणी। पावसाचं पाणी दुकानं आणि घरांमध्येही शिरलं। पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ। मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचलं। साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कुर्ला एसटी डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल। मुसळधार पावसामुळे अंधेरीतील वीरा देसाई रोड परिसर जलमय। परिसरातील सर्व रस्ते पाण्याखाली। अनेकांच्या दुकानांमध्ये, इमारतींमध्ये सुद्धा पाणी शिरलं। वाहनांची वाट काढताना कसरत। मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल सेवेला फटका। तर मध्य रेल्वेच्या लोकल अर्धा तास उशिरानं। मुसळधार पावसाचा हार्बर आणि पश्चिम रेल्वेला सुद्धा फटका। तर मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे टिळकनगर ते कुर्ला या दरम्यान ट्रॅक पाण्याखाली। हार्बर मार्गावरील वाहतूक सुद्धा उशिरानं। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईला पावसानं झोडपलं। सकाळी शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवा, मंत्री आशिष शेलारांचे मुंबई महापालिका आयुक्तांना निर्देश। मंत्री गिरीश महाजन मंत्रालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये पावसाचा आढावा घेणार। मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस। दुपारी 12:30 वाजता महाजन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार। अंधेरी सबवेमध्ये पाणी भरायला सुरुवात। तर वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आला। पंपाच्या माध्यमातून पाणी काढायला सुरुवात। दादरच्या रेल्वे रुळांवर पाणी साचलंय। दरम्यान मुंबईहून कसारा आणि खोपोलीकडे जाणारी लोकल यामुळे उशिरानं, तर अनेक लोकल गाड्या रद्द। हिंदमाता परिसरातही पाणी साचायला सुरुवात। मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी। मुंबईकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू। विमानतळ परिसरात सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबई रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी। तर आज पहाटेपासून सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं वांद्रे वरळी सी लिंकवर पावसाची दृश्यमानता कमी झाली आहे। किंग सर्कल परिसरात सुद्धा पाऊस सुरूच। तर सखल भागात पाणी साचलंय। मुंबईच्या चुनाभट्टीमधील सोमय्या रुग्णालयाबाहेर पाणी भरलं। तर पावसामुळे आरोग्य सेवेवर सुद्धा मोठा परिणाम। मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। तर सकाळी सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे यामुळे मोठे हाल। वांद्रे कलानगर भागामध्ये जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी। मुंबईच्या वडाळामधील 4 रस्ता परिसरात पाणीच पाणी। रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं। वाहतुकीला याचा मोठा फटका। मुंबईतील दादरच्या पारसी कॉलनी परिसरामध्ये पाणी साचलं। पाणी साचल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी। मुंबई पालिकेच्या वतीनं मोटर लावून पाणी काढण्याचं काम सुरू। वसई विरारमध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस। विरार पश्चिम येथील युनिटेक सोसायटीतील 35 ते 40 इमारतींमध्ये पाणी। इमारतीच्या तळमजल्यावर साचलं पाणी। पूर्ण परिसर जलमय। नागरिकांचे हाल। दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचलं। तसंच मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात। जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीनं। नवी मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस। वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलं। पावसामुळे नवी मुंबईतील सखल भागात पाणीच पाणी। नवी मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। चांदपाडा गावात जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचलं।
साचलेल्या पाण्यातूनच गाड्या बाहेर काढण्याची वाहन चालकांची कसरत। मानखुर्द गोवंडी या परिसरात सुद्धा मुसळधार पावसामुळे मानखुर्द स्टेशन परिसरात पाणी साचलंय। पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ। दरम्यान ठाण्यातील करपे कंपाऊंडमध्ये सुद्धा पाणी साचलं होतं। वाहतूक पोलिसांकडून पाण्यात अडकलेल्या रिक्षा बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू। विरारमध्ये भर पावसात महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा प्रवाशांच्या जीवाला खेळ। दरम्यान एका बाजूला कलंडलेल्या या बसमधून प्रवाशांची वाहतूक, एवढा नादुरुस्त बस चालवून बसच्या अपघाताचा मोठा धोका। वसई, विरार आणि नालासोपारा शहरामध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात, तर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा रस्ते पाण्याखाली। गास रोड यासह देवतलाव, सागरशेत या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील गड नदीला पूर, तर माखजन बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरलं। बाजारपेठेत सध्या 4 ते 5 फूट पर्यंत पाणी, स्थानिकांचं प्रचंड नुकसान। रत्नागिरीमध्ये परचुरी ब्रिजला बाव नदीचं पाणी लागलं। दरम्यान नारळाच्या बागेमध्ये 8 फूट पाणी। खेडमधील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा। रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना। दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प। मुसळधार पाऊस आणि अपूर्ण कामाचा आंबा घाटाला फटका। ठेकेदार कंपनीकडून दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू। वाहतूक पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला। कणकवली आचरा राज्य महामार्गावर गड नदीचं पाणी आलं। वरवडे या ठिकाणी गड नदीचं पाणी रस्त्यावर। माल वाहतूक या ठिकाणी वाहतूक ठप्प, तर मालवणकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याची माहिती। चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्यांच्या वस्त्यांची वाताहत, तर तिवरे गावात धनगरवाडीतील ग्रामस्थांचा खडतर प्रवास। रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रस्ताच नाहीये। आजीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चक्क दोरीचा वापर करावा लागतोय। अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या निर्गुणा नदीला पूर। निर्गुणा नदीच्या पुलावरून 4 ते 5 फूट पाणी। 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला। पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं सुद्धा वाहून गेली। बुलढाण्याच्या पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पेन टाकळी या प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले। प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना। बुलढाण्यातील अनेक ठिकाणी सध्या सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू। डोमगाव जवळील कास नदीला पूर। नागपूर ते मुंबई महामार्ग सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद असले। वाशिममध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू। बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर। महागाव बाळखेड रस्ता बंद, तर 2 दिवसात तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे मूर्तिकारांच्या गोदामात पाणी शिरलं। मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती भिजल्या। वाशिमच्या उतावळी नदीला सुद्धा पूर आल्याची माहिती। दरम्यान या ठिकाणी समृद्धी महामार्गावर वाहणारं पाणी अनेकांच्या घरांमध्ये घुसल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर वाहतूक ठप्प। जळगावच्या रावेर तालुक्यातही मुसळधार पाऊस। नागझरी नदीला पूर। मुसळधार पावसाचा केळीच्या बागांना फटका। काही ठिकाणी केळीच्या बागा वाहून गेल्या। विदर्भात पावसाचा जोर कायम। पूर्णा नदी ओव्हरफ्लो। हतनूर धरणाचेही 18 दरवाजे उघडले। 53,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। पुराच्या पाण्यात 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती। मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी।